ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कृपया जरा जागा करून द्या। आपण थोडंसं बाहेर थांबलात किंवा बाहेर बसलात तर नमस्कार आणि भेटणे यासाठी आलेले जे आपली मुलं आहेत किंवा आपल्या सुना आहेत किंवा आपल्या मुली आहेत त्यांना जरा सहकार्य होईल, त्यांना मदत होईल। कृपया जरा आपण सगळ्यांनी सहकार्य करा आणि त्यांना जरा बसायला जागा द्या। की इथला सण सोमवार हा सर्वांनी मिळून प्रथमेश पाटील आणि परंपरा आहे। आज आपण इथं बघितलं असाल की धोतर, त्याच्यावरती पटका आणि त्याच्यावर ही पगडी, शिंदेशाही पगडी घालून गाभाऱ्यामध्ये दरबारामध्ये नाच केला जातो। हा फक्त आणि फक्त याच गावामध्ये हा नाच होतो। म्हणजे आम्ही सगळी मंडळी कितीही आपापल्या जागी मोठे असलो, कितीही मोठ्या पदावर जरी असलो, या देवीच्या आम्ही आमची सगळी पदं हा आम्ही बाजूला ठेवतो आणि देवीचे या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून देवीच्या चरणी पारंपरिक पद्धतीनं लीन होतो। ही आमची खऱ्या अर्थानं श्रद्धा आहे। आज महाराष्ट्रामध्ये बघितलं तर खूप मुसळधार पाऊस पडतोय, नुकसान आहे, काय मागणी? असं आहे की खरोखरच महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळामध्ये बुडालेला आहे। ओला दुष्काळ तर आहे, अनेक गाई गुरं ही वाहून जात आहेत, अनेक माणसं पुराचे बळी झालेले आहेत, पडलेले आहेत। जवळजवळ 75% महाराष्ट्रातली शेती ही पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। अशा वेळेला संपूर्ण महाराष्ट्रावर एक प्रचंड असं संकट या ठिकाणी आलेलं आहे। मी माझं ग्रामदैवत शारदा देवीला प्रार्थना करतो की आई शारदे, ज्या पद्धतीनं तू आम्हाला सुखी ठेवलंयस त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक बायाबापड्यांना, प्रत्येक मुलाबाळांना, गुराढोरांना अशाच पद्धतीनं सुखी ठेव आणि या दुष्काळातून त्यांना बाहेर पडण्याची ताकद दे, शक्ती दे आणि सरकारला सुद्धा चांगली सुबुद्धी दे की जेणेकरून शेतकऱ्यांचं एक माफिक कर्ज माफ करण्याची सद्बुद्धी सरकारला मिळावी अशी प्रार्थना करतो। विरोधी पक्षाकडून वारंवार सरसकट मागणी व्हावी, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील असा कुठला निर्णय होताना असं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होताना दिसत नाही, हे दुर्दैव आहे। परंतु विरोधी पक्ष ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी मागतोय, ही मागणी अवास्तव आहे की रास्त आहे? महाराष्ट्र उघड्या डोळ्याने महाराष्ट्र बघतोय की संपूर्ण महाराष्ट्र हा पाण्याखाली गेलेला आहे। शेतकरी आत्महत्या करतायत, कितीतरी वाहत्या नदीमध्ये उड्या टाकून आपलं जीवनयात्रा संपवली। अनेक जण त्या ठिकाणी शेतामध्ये जाऊन आपलं उभं राहिलं, हे जे पाण्याखाली गेलं, अनेक जण ओक्साबोक्षी रडतायत, अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलं, मुलाबाळांची शिक्षणाची पुस्तकं सुद्धा शिल्लक राहिली नाही, घरामध्ये प्रचंड असा चिखलाचा स्तर साठला आणि महिला अक्षरशः जिवंत असून सुद्धा घरातली माणसं मेल्याप्रमाणे दुःखानं रडतायत। अशा वेळेला सरकारच्याकडं विरोधी पक्षानं ओला सरकारला डोळे नाही आहेत का? सरकारला दिसत नाही? सरकारला स्वतःहून दुष्काळ जाहीर सरकार अपयशी ठरलं, हे सरकार अपयशी, सरकार बेमुरवतखोर झाले। सरकारच्याकडे सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्ष देखील तितकाच ताकदीचा असला पाहिजे, तितकाच बरोबरीचा असला पाहिजे, तरच सरकार व्यवस्थित चालू शकतं। न पेक्षा सरकारच्याकडे इतकं पाशवी बहुमत मिळाल्यानंतर सरकारला कोणाचीही काळजी घेण्याची आवश्यकता वाटत नाही, देण्याची आवश्यकता वाटत नाही। आम्ही काहीही केलं, आम्ही कसंही वागलो तरी आम्ही सरकारमध्ये शाबूत राहणार आहोत। आम्ही मंत्री म्हणून त्या ठिकाणी मिरवण्याकरता मोकळे राहणार आहोत। ही भूमी ते अशा प्रकारे वागतात। एवढं व्यस्ततेमध्ये लावणी असू दे, तुम्ही लावणी करायला येता, शिमगा असेल, पालखी नाचवायला येता, शारदा उत्सवामध्ये आता तुम्ही जागरण नृत्य केलं, कुठून ताकद आणता एवढी? काय वाटतं तुम्हाला? हे सगळं कसं टाइम काढता तुम्ही? असं आहे की आपण कितीही सुद्धा आपले पाय जमिनीवर असावे, जमिनीवर पाय असावे जे म्हणतात, या पद्धतीनं जमिनीवर पाय असले पाहिजे। शेतीच्या वेळेला शेती करा,
धार्मिक कार्यक्रमाच्या वेळेला धार्मिक कार्यक्रम करा. लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य पार पडत असताना जीव ओतून आणि जीव त्या ठिकाणी ओतून आणि काही झालं तरी हरकत नाही, पण लोकांच्या सेवेमध्ये खंड पडू नये ते काम करा. हे आपल्याला एक प्रकारची शिकवण शिस्त. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.